Hello, hello, check, check. Hello, check, check. Hello, 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 hello. दादा आवाज दाबतोय आवाज. Hello, 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 check, check. Hello, hello. बरं जिथं तिथं आपली जागा रिझर्व आहे. हा काय काळजी करायचं काम नाही. थोडासा आवाज द्या आवाज. हॅलो 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 चेक चेक. हॅलो चेक चेक. चल असू द्या थोडासा 19-20 झालाय. असू द्या चालते. लागल लागल हळूहळू लागल काय विषय नाही. बरं बुबांची बारी ऐकली 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 झोपा आहे ना. अरे येणा हा दिंडीच्या लायकीचा पण बुवा नाही. याला पुढे दिंडीला पण न्यायच्या लायकीचा बुवा नाहीये. सांगितलं ना मी अगोदर सांगितलंय की हे बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन आहे. नमस्कार पाहुणी नमस्कार. अरे याला श्वासाच्या का वाद्यास गावला असतो बुवा. तू डबल बाऱ्या करतोस लोकांचे पैसे घेतोस 20-20, 25-25 हजार रुपये बरोबर की नाही. तुझ्या अंगावर गेल्या फुटतील पैसे ते. काय आपला यायचा आणि नमस्कार बुवा काय बरं आपला कसा का हा पाहुणचाराला आलाय. मी याला असतो बुवा बाऱ्या करतो. बुवाना वाईट शब्द बोलणार नाही पण बुवाना मी आधीच सांगितलंय का ही मैदानाची लढाई नाहीये. तुमच्या माझ्या बुद्धीची तुमच्या माझ्या विचारांची ही लढाई आहे बरोबर ना. तुमचा विचार मला समजलं काय आहे ते आणि लोकांच्या पण मनात समजलं सुकन बुवा. म्हणून सुकन बुवा तुम्ही अजून राजापुरातच हा कारण हा मूळ कारण की तुम्ही अजून राजापुरातून बाहेर गेलेले नाहीये. हा मूळ कारण आहे. कारण लोकांना पाहिजे असतं नवीन असू दे नवीन. राजापूर हा गाव मूळ गाव चिखलेवाडी असतील नवीन वर्ग असेल माझ्यासारखा नवीन यंग तरुण पिढी असेल पण याच्यामध्ये 70% जाणकार लोक आहेत बरोबर ना. शास्त्राचं भंडार असलेलं गाव मूळ चिखलेवाडी आहे बरोबर ना. एका जोरदार टाळ्या जाणकार व्यक्तींसाठी होऊन जाऊ द्या. मला माहितीये हे ऐकलंय. आमचा खेळ सोडा आमच्या खेळात थोडस कमी चालतं पण राजापूर संगमेश्वर लांजा या ठिकाणी भारूड नमन हा जोरात चालतो बरोबर की नाही. जाणकार व्यक्ती बुवा तुमच्या राजापुरात नसते आणि त्यांच्या समोर तुम्ही नमस्कार आणि चमत्कार कशाला मारायला. काय तुमच्याकडे आहे तो दाखवा ना. येण्याचा बाजार आणि खुल्याचा शेजार. म्हणून बुवाना जास्त बोलणार नाही बरोबर ना. अजून माझे 5 कार्यक्रम 5 म्हणून आता एनर्जी ठेवणार बुवा आणि बुवाना आज ना उद्या बुवा भेटतील पण आता काय मेलेल्याला काय मारणार अजून ना बरोबर ना. मेलेल्याला काय मारणार पण बुवा शक्तीवाल्याचा जोर कसा असतो तुम्हाला पहिल्यापासून दाखवणार. मी आव्हान केलं होतं बुवाना. कधी कुठल्या शाहिराला मी कधीच कमी समजत नाही बुवा. ही माझी खासियत आहे. लहान पोरगा असू द्या एवढीशी मुंगी हातीला मारायचं क्षमता राखते बरोबर ना. म्हणून मुंगीला कधी बारीक समजायचं नाही. मी कधीच कुठल्या शाहिराला छोटा समजत नाही. त्याला तोला मोलातच जमतो बरोबर ना. पण त्याची बुद्धी निरखायची ही क्षमता असते बरोबर ना. ही परीक्षा असते आणि तुम्हाला मी आव्हान केलं होतं की तुमच्यात जेवढा दम आहे तो पहिल्या बारीला लावा बरोबर ना. यांना दुधू दुधू पाहिजे बुवा. आता मला सांगा दुधू म्हणतो का आपण काय म्हणतो. दही दूध ताक लोणी तूप बरोबर ना असं म्हणतो का. दही दूध द्या मला का. मी येतो अजून पुढे येतो. चला असू द्या टप्प्याटप्प्याने घेतो बुवाला. टप्प्याटप्प्याने घेतो. कसा कार्यक्रम करतात लक्षात बुवा सुकन बुवा. म्हणून ऋषी बुवा तेव्हा पण तुम्हाला जड गेला होता आणि आता पण जडच झाला. पहिल्यांदा सांगितलंय तुम्हाला हरवायला तुमच्या येण्या गबळ्यांचं काम नाहीये. म्हणून उद्या लांबोरे बुवा जोडीले. लांबोरे बुवा ज्याला म्हणतात शब्दांचा जादूगर म्हणतात विचारशैलीचा बादशाह म्हणतात तो उद्या जोडीला आहे. उद्या पण आहेत आणि 4 तारखेला सुद्धा आहेत. म्हणून तुम्ही अजून राजापुरात राहता. या भाव नदीच्या मागच अडका तुम्ही. त्याच्या पुढे येऊ नका. म्हणून कायला म्हणायचं आहे बुवांची स्तवन टप्प्याटप्प्याने घेतो. टप्प्याटप्प्याने बुवांना घेतणार. बुवांची स्तवन बुवा म्हणतात समय
समनारा लाखामध्ये एकच खरा साजने मंत्रमुक्त झालं पाहिजे मन मंत्रमुक्त झालं पाहिजे रेड्यासारखं येऊन वरडायचं म्हणजे शक्ती तुला झाला नाही मनाला अंगावरती शहारे आले पाहिजे तेजस्वी तो बाबा समसमनारा लाखामध्ये एकच खरा साजने भीम माझा कोहिनूर याला म्हणतात गायन हा मेला एकटं वर्ण वरटतोय खाली हे संगीतकार खाली तुझ्या संगीतकारांना विचार ना मी पट्टीत ऐका म्हणून एवढं सुंदर संगीतकार आहे बरोबर ना आणि हा मेला एकटाच चालाय वरडत कुठं काय माहिती म्हणून तुमच्या आवाजावर जाणार नाही मी असो देवाची देण आहे सरस्वतीची देण आहे जी मला मिळाले बुवा म्हणतात काय म्हणतात की सचिन बुवांचा इमान ऋषी बुवाच्या घरावर नाही गेलाय बुवा माझ्या बापाची कौतुक मी सांगायला कधीच माग पुढे हटत नाही का गेले 11 वर्ष सचिन बुवांना मी कोरस केले किती 11 वर्ष मी असाच शिकलेला शाहीर नाहीये सचिन बुवांना डोळ्यासमोर लहानाचा मोठा असून असताना पाहिले म्हणून ते जे गुण आहेत सचिन बुवांचे त्यांची जी झलक आहे बरोबर ना ती माझ्यामध्ये दिसते बरोबर की नाही 11 वर्ष झाले हो त्यांना मी कोरस करतो आणि म्हणून मी त्यांना माझा बाप मानला बरोबर ना तुमच्यासारखं ह्याचा आणून त्याचा गायला मी बाप मानलेला नाहीये आता बोलाय करू नका मला म्हणून मला म्हणायचंय साजने भीम माझा कोहिनूर बुवांची स्तवन शूर मराठा राजा सावा शूर मराठा राजा सावा रयतेला न्याय मिळावा तुम्हाला चेचली पाहिजे चेचली यांचं यमक बघा वटिका बघा असावा शूर मराठा राजा सावा रयतेला न्याय मिळावा जिजाऊने स्वप्न पाहिले माझ्या जिजाऊने स्वप्न पाहिले वा इथं तुमची बुद्धी समजली जिजाईने बघितलं कुणी बघितलं आदिमाईने बघितलं बरोबर ना जर जिजाबाईने स्वप्न पाहिलं नसतं तर शिवबा घडला असता म्हणून ही तुमची बुद्धी आहे माझ्या आदिमाईने तुमच्या स्तवनामध्ये मोठी केली जिजाईने स्वप्न पाहिले श्री बाबा छत्रपती राजे झाले माझ्या जिजाईमुळे शिवाजी महाराज छत्रपती झाले माझ्या जिजाईने जर स्वप्न पाहिले नसतं तर शिवाजी महाराज घडले नसते म्हणून मी काढ देत नाही कुठल्या स्वप्नाची पण मला असं एखादा असं याला गावाला भेटला ना की मग पहिल्यापासून सोयटवत नेतो मी ह्यांच्या आगली थाऱ्यावरती आणल्याशिवाय ह्यांना सुधी देणार नाही बुवा म्हणून तुम्ही घडा बुवा अगोदर तुम्ही घडा नंतर आमच्यावरती काय करा हा म्हणून अगोदर तुम्ही घडा स्तवनाला गोवा स्तवनाला काट कशी करतोय बघा हो घडविले त्या शिवा हो घडविले त्या राज शिवाला घडविले त्या राज शिवाला धरावी दिसत पावली वा आदिमाईचे पाय धरा तिने तुम्हाला जन्माला दिलंय काय ती तुम्हाला जन्माला घातलंय घडविले त्या राज शिवाला धरावी दिसत पावली माऊली वंदितो मी जिजा माऊली वंदितो मी जिजा माऊली घडविले त्या राज शिवाला
अगोदर चरण धरा, नंतर तुम्ही तुमचा मोठा करा. म्हणून काय म्हणायचं आहे, बुवा म्हणतात जेवढं बोलले तेवढंच बोलणार, जास्त काय बुवांवरती जोर देणार नाही, नाहीतर हे उद्या बाराही घेणार नाही तो माझ्याशी, बरोबर ना. म्हणून थोडा बुवाला जरा जपतो, असू द्या वाकडा तिकडा असला का ना होईना, पण आपल्या सोबत चला, रेटच चला. बुवा संधी देतोय तुम्हाला, संधीचं सोनं करायचं तुमचं काम आहे, आणि करा. ही दुसरी संधी आहे तुम्हाला, आणि यात पण तुम्ही फेल गेलाय, नापास झालात तुम्ही, नापास. राजापूरच्या लोकांमध्ये, या लोकांच्या मनात तुम्ही नापास झाले. म्हणून काय म्हणतो मी असं, आज बुवा म्हणतात, बुवा आल्याने म्हणतात आज बुवाचा एन्काउंटर करणार, तसा मेल्याचा पिस्तूल भरलेला नाही, असा काही ह्याचा मुलाचा पिस्तूल एकट्याचाच भरलेला आहे. आमच्या पण बंदुकीत बुवा भरपूर गोळी आहेत, आम्ही टाकत नाही, जर टाकलं तर तुम्हाला काय तुमचं उठणार नाही तुम्ही. म्हणून काय म्हणायचं आहे, ते त्याच्यावरती शेर आहे, शेर आवडलं तर सांगा मला, आवडलं. एन्काउंटर म्हणजे एन्काउंटर. चला, कभी खुशी कभी गम पाहिजे, ऐकायचं, कभी खुशी कभी गम पाहिजे, दारू मध्ये दारूती रम पाहिजे. बघा, बाईची इज्जत न करणाऱ्या पुरुषाला थोडी तरी लाज शरम पाहिजे, आणि ऋषी बुवाचा एन्काउंटर करायला या बुवाच्या दम पाहिजे. बुवाच्यात म्हणतो या बुवा शब्दांची खेळी ऋषी बुवाला सांगायचं, तुमची गाठ माझी गाठ, माझा शब्द मलाच कशाला वापरता, माझा शब्द मला नाही वापरायचं, माझ्याशी शब्दांची खेळी करायची नाहीये. त्या तुम्ही ज्या शाळेत शिकलात ना, त्या शाळेचा प्रिन्सिपल होतो मी. म्हणून अगोदर सांगत नाही, नंतर मग आमच्यावरती काय करायचं तो करा. म्हणून पहिला ठोका देऊया, पहिला ठोका. चला घ्या, फिरवा जरा, पूर्ण फिरवा, घ्या. सगळं पाहिजे बुवा, नाचणारी पोरं पाहिजे, तुमचं संगीतकार पाहिजे, त्याप्रमाणे बुवा सुद्धा पाहिजे, तुमचा सगळं बघा आहे. पण बुवा आपला येणार का मला उचलून, तू 10 रुपयाच्या बुवा, 10 रुपयाच्या तुम्ही लायकीचं नाव बुवा. म्हणून मी तुम्हाला बोलणार नाही, असू द्या, शिका. म्हणून मला म्हणायचं आहे, लहान असतो तुम्हाला शिकवतोय, ज्या दिवशी ऐका, ज्या दिवशी बापाची चप्पल पोरगा घालायला सुरुवात करतो, त्या दिवशी बापान समजायचं की आपलं रिटायरमेंटचे दिवस सुरू झाले. म्हणून एवढंच तुम्हाला बस आहे, म्हणून काय म्हणायचं बघा, पहिला ठोका का, बुवांचं नाव काय, सुकांत आयरे. काय बुवांचं नाव आहे, सुकांत आयरे. कसा बघा, बुवा याला म्हणतात ऋषी बुवा, सचिन बुवांचा शिष्य. कसं घडतोय बघा, आम्ही अभ्यास करतो, आम्ही घासतो, दिवस रात्र आम्ही घासतो ना, म्हणून आम्ही इथं दिसतो, बरोबर ना. तुम्ही राजापुरात पुढे पण दिसत ना. म्हणून मला म्हणायचंय, काय म्हणायचंय, रूप
घेऊन साधूचे रूप घेऊन साधूचे होता शिरला काय रे काळजात डायरेक्ट वार असतो आपला काळजात हा उगाच नाही बुवा सुगंध बुवा इथं जर तुम्ही पोचलात ना तुम्हाला खाली गलू येईल गलू काय येईल गलू येईल रूप घेऊन शास्त्रात बोलणार झोपण बोलणार शास्त्रात बोलणार असं येण्या गावासारखं इकडं तिकडं बोलणार नाही कुणी पण येऊन पकडायचं माझं का ऋषी हा शब्द चुकीचा आहे तुझा मी त्याची सदैव कौतुक करतो की कुणी पण यावा आणि माझं कान पकडावं की सांगायचं ऋषी हा शब्द मात्र चुकीचा होता तुझा बरोबर की नाही रूप घेऊन साधूचे होता शिरला काय रे हा एक नंबर चमडी चोर दादा हसतो आई रे तुम्हाला म्हणत मी चमडी चोर तुम्हाला म्हणत नाहीये मनाला लावून घ्यायचं नाही काय म्हणायचं बघा लक्षात घ्या माहिती बरोबर ना म्हणून नंतर बुवा म्हणतात बघा बुवा हा याला बुवा मी याला का म्हणतो मी या लोकांची 5 मिनिटं घेतली की त्याला किती 5 मिनिटं घेतली की बुवा या माझा प्रश्न घेऊन जा तुमचा प्रश्न मला द्या माझा ओळखपत्र तुम्ही हे ऐका रे तुम्ही माझा ओळखपत्र बघा माझा प्रश्न तुम्ही घ्या ह्या बुवान काय केला माझा ओळखपत्र बघायला आला माझा प्रश्न घेऊन गेला आणि स्वतःचा
प्रश्न मागच्या खिशात ठेवला. बुवा ए येड्या बुवा, पहिल्या बारीत मी तुम्हाला कशाला बोलवली की या आणि माझा तुमचा प्रश्न मला द्या, माझा प्रश्न तुम्ही घ्या. हे येडा बुवा दुसऱ्या बारीत येतात आणि बुवा आमचा प्रश्न घेऊन जाईल. तुम्हाला आता बोललो असतो, ही पद्धत चुकीची आहे बुवा. सुकन बुवा मी तुम्हाला सांगतोय, मी बोलणार होतो या गोष्टीवरती, पण जाऊ दे, आपलाच करताय कशाला नाही का, म्हणून शिकवतोय. शिका बुवा, नंतर लावीन तुम्हाला थुका. ऋषी बुवाच्या बरोबरीने या, अगोदर या, आवाजात या, आवाजात जाऊ द्या, तुम्ही पट्टीत या, साधा पट्टीत या, आवाज मोरू दे तिकडं. प्रत्येकाची सरस्वतीची देण आहे, बरोबर ना. जशी मला आहे तशी तुम्हाला असू शकते असं नाही. तुमच्याकडे जे कला आहे ती माझ्याकडे असू शकते असे नाहीये, बरोबर ना. प्रत्येकाची सरस्वतीची देण आहे, पण तुम्ही कमीत कमी पट्टीत बोला हो. लोकांच्या काळजावरती घाव करण्याची ताकद फक्त ऋषी बुवा असं म्हणत नाही मी. प्रत्येक शाहिरात आहे, पण शक्तीवाले तुम्ही राजेश निकम बघा, सचिन कदम बघा, संदीप मोरे बघा, बुवा बघा बघा. सांगतोय तुम्हाला, याच्या पुढचं बोलायला आऊ नका. म्हणून मला काय म्हणायचंय, दुसरा ठोका देणार बुवाना, बरोबर ना. पण बुवाना शिकवायचं एकच. मी बुवाला जास्त बोलणार नव्हतो की बुवा म्हणतात की नाही पिणार दुधाचा घोट, नव्हतं भरत माझं पोट, लावतो तुझ्या दुधाला कोट. बुवांची गवळण कशी म्हणतोय बुवा, गवळणीकडे तुमच्या लक्ष असू द्या. गवळणीची काट कशी असू द्या का. मिलडी बाळा प्रेमाचा चाळा, मिलडी बाळा प्रेमाचा चाळा, बोलचा बुवा मिलडी बाळा प्रेमाचा चाळा, वर्गाला हसते खुदू खुदू, वर्गाला हसते खुदू खुदू. बुवा आधी सांगत नाही, दुधू म्हणत नाही, दूध म्हणतात. काय म्हणतात, दूध म्हणतात. दही दूध ताक लोणी तूप असं म्हणतात, दुधू म्हणत नाही. पण कशी काट आणली बुवा, याला म्हणतात काट. आता तुमची लावतो वाट, कशी बघा बुवाची गवळण. मिलडी बाळा प्रेमाचा चाळा, वर्गाला हसते खुदू खुदू, वर्गाला हसते खुदू खुदू. मला देशील का सांगा दुधू दुधू, मला देशील का सांगना दुधू दुधू. बुवांची गवळण. बुवा तुम्हाला दूध कसं पाचतो बघा, ऐका. राधा म्हणते का ना, अरे मी मथुरेला जाऊन माझं दूध दही दूध लोणी सगळं विकून आलंय. आता तू काय कर, माझ्या गवळणीच्या कटिंग मध्ये ऐका काय म्हणते बघा. अरे चोरीचा धंदा सोडतो मुकुंदा, चोरीचा धंदा सोडतो मुकुंदा. तांगडा मोडीन करीन आधू आधू, तांगडा मोडून करीन आधू आधू. बुवा कसं यमक असतं बघा. सांगतोय तुला हा माधू माधू, सांगतोय तुला हा माधू माधू, जा तुझ्या आईशीच पिझ्झा. सांगतोय तुला हा माधू माधू, तुझ्या आईशीच पिझ्झा. तुमच्याच शब्दात तुमच्याच यमकामध्ये काट म्हणतात, जी तुम्हाला जमणं नाहीये. तुम्हाला नाही घासावे लागेल, नाही अभ्यास करावा लागेल. लोकांचा हुसना आणायचा आणि आपण येऊन इथं बोंबटायचा, याला अर्थ नाहीये. म्हणून चला घ्या किंवा एक मिनिट.
इंजेक्शन, बुवाना इंजेक्शन जास्त नको. बुवा उठत नाही. बुवा नंतर नाराज होतात माझ्यावरती. बुवा मला असं बोललो, बुवा तसं बोललो. मग आपण जेव्हा दुसऱ्या शाहिरावरती टीका करतो ना, बरोबर ना, पण समोरचा शाहीर सुद्धा आपल्याला बोलण्याची धमक ठेवायची, ही हिंमत ठेवायची, आपल्याला सहनशक्ती ठेवायची. बुवा म्हणून दुसरा ठोका देऊ ना, दुसरा ठोका देऊ, एक चांगला ठोका देते, एक मस्त वाला, चांगला वाला. तुमची मजा करणार, मस्त मजा करणार. आज माझी रात्र वाया गेली तरी काही फरक पडत नाही. पैसा घेत नाही मी लोकांचं, चित्र घेतलेलं नाहीये. उद्या कार्यक्रम बघू, उद्या जगन मिळत, उद्याचा उद्या बघू, बरोबर ना. उद्याचा कार्यक्रम उद्या 11 वाजता मला इथून माणगावला जायचंय. 11 वाजता मला उद्या माणगावला कार्यक्रम आहे. ते करून बुवा उद्या मला परत राजापुरात परत यायचंय. सलग कार्यक्रम करत, सलग हा 6वा 5वा 6वा कार्यक्रम आहे. थोडासा आवाजावर थोडासा तुम्हाला हे दिसत नाही का, पण तुमच्या आशीर्वादाने मी जी माझ्या कला आहे ती मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. बुवाना दुसरा ठोका देतो इंजेक्शन एक बारका, नाही का. जर लक्षात राहू दे ना बुवाना पण, नाही का. थोडासा नुसता आपला शाहीर झाला, कोट चढवला म्हणून आपला शाहीर नाही. हो बुवा, बघू नका खिडकीतनं वाकून. मग ऋषी बुवा म्हणतात, चला काय म्हणताय, जावा रातीच्या आणखीची, जावा राती आणखीची, जावा घंटी मी वाजवली, चाली पण आपल्या कडक असतात बघा. पाहुणी म्हणते, ऐका रे, पाहुणी मला हा बसलाय शांत, जसा स्वतःला समजे हसत महंत. यमक ऐका, यमक ऐका, माझी स्वतःची लेखणी, काय स्वतःची लेखणी, माझ्या बुद्धीला जे पटत, जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत मी लोकांना देत नाही. पाहुणी मला हा बसलाय शांत, स्वतःला समजे हसत महंत. बुवानं बघत येऊ, अरे हा माकड तोंड्या, उकट सोंड्या. आपल्याकडे डेंजर आहे, आपल्याकडे डेंजर इंजेक्शन आहे. हा माकड तोंड्या, उकट सोंड्या. आज याला काव्यात लपटणार, माझ्या काव्यात लपटणार. तुला उचलून आपटणार, तुला उचलून आपटणार, माझं या काही उपटणार. Thank you.
वाजेपर्यंत बसवण्याची ताकद आहे ऋषी बुवामध्ये, बरोबर की नाही? सकाळी 5 वाजेपर्यंत बसवू शकतो, तुमच्यासारखं आ ऊ नुसतं करत नाही, समजलं काय? ही ताकद आहे बुवा. नुसती आपली बारी हातात माईक भेटला की नमस्कार माऊली नमस्कार, हा पोरीला काय चाललाय? हा पोरीला बघायला चाललाय, तू याला असतो बाऱ्या करतेलाच. म्हणून चला असू द्या, त्यांचे वाचक आहेत, हे ऐका, त्यांचे वाचक आहेत, त्यांना मी दोष देणार नाही. हे बसा मित्रांनो, विषय आहे का? विषय तुम्हाला पटला तर मला हो, बरोबर ना? मी काय म्हटलं, याच्या अगोदर कासाईमध्ये आमचा कार्यक्रम झाला होता. बुवाना मी बोललो होतो की बुवा तुम्ही जो उत्तर दिलात तो मला मान्य नाहीये, बरोबर ना? 18 पुराण 6 शास्त्र 18 पुराण ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एक प्रश्न, बरोबर ना? एका प्रश्नाचं उत्तर 10 असू शकतात, बरोबर ना? पण ज्या उत्तराला जो उत्तर मला पाहिजे तो उत्तर तुम्ही जर दिला नाही तर मी कसा म्हणतो माझं उत्तर माझं आहे म्हणून, बरोबर आहे की नाही? मग भले तुम्ही एका उत्तराला 10 असू द्या, हो 10 उत्तर असू द्या. आता लांबोरे बुवाने आतापर्यंत नाही म्हटलं तरी 7-8 उत्तर दिली, पण त्या उत्तराला मी माझं उत्तर म्हणू नाही, कारण का तो उत्तर माझा नाहीच आहे, तर मी त्याला नाही हो कसा म्हणू, बरोबर की नाही? जो मला उत्तर पाहिजे तोच मला पाहिजे ना. तुम्ही 10 उत्तर द्या. मग मी पण त्या दिवशी बुवांचा उत्तर फोडला होता, बुवाने नाही म्हटलं, का नाही म्हटलं? मग तेव्हा मला बोलायचं ना की बुवा उत्तर तुम्ही कुठला तरी दिला तो बरोबर आहे म्हणून. मी ग्रंथाला खोटा ठरवणारा बुवा नाहीये, तुमच्या ग्रंथात तो उत्तर बरोबरच आहे, पण जो मला अपेक्षित उत्तर आहे तो उत्तर नाहीच आहे. मग मी काय म्हणणार, बुवा जो तुम्ही उत्तर दिला तो उत्तर माझा तुमचं उत्तर चुकीचं आहे, एवढंच बोलणार ना. या दिवशी पण त्या दिवशी पण बुवा असं म्हणतात, तसा करतोय तसा करतोय. ओ येड बुवा, हे येड दुधकुळ बुवा आहे, बरोबर? दुधकुळ बुवा हे बुद्धी, यांच्या बुद्धीचा विकास झालेला नाहीये. तुमच्या बुद्धीचा विकास मी करत बुवा, म्हणून सांगतोय की एका उत्तराला 10 उत्तरं असू शकतात, पण 10 उत्तरामध्ये एक उत्तर हा माझा आहे, माझा दडलेला आहे, तो उत्तर तुम्ही मला द्यायचा आहे. एवढा साधा सोपा प्रश्न होता माझा, बरोबर ना? मला उत्तर म्हणू द्यावं, तिकडे जाऊ द्या, उत्तर म्हणू द्या. कमीत कमी बुवाने माझ्या ग्रंथाचं तरी नाव सांगितलं. नुसतं येतात हा उत्तर भागीरथी आणि हा त्या कशाला पाहिजे, कशाला उत्तर आपला डोका खाण्याचा, असं सगळं म्हणायचं. बुवा मी हा जो उत्तर आणलाय तो तुम्हाला मान्य असेल तर मान्य करून घ्या, नाहीतर मग आपलं सोडून द्या, पुढच्या वेळेस मी प्रयत्न करीन. त्यावेळेस बुवांचा मी प्रश्न फोडायला मी प्रयत्न केला होता, बुवा नाही म्हटलं, चला मी अजून प्रयत्न करीन, मी अजून शिकतोय. शिकन बुवा शिकन, ज्या दिवशी शिकन त्या दिवशी तुम्हाला इकत भावने हा माझ्या नादाला लागायचं काम तुमचं नाहीये. म्हणून चला असू द्या, आपण त्याच्यावरती जास्त बोलून काय उपयोग नाही, कारण कुत्र्याची शक्ती की वाकली ती वाकली, मग ती नळीत घाला नाही तर सळीत घाला, ती काही सरळ होणार नाहीये. म्हणून बुवा चला असू द्या, मी बुवाना बोलणार होतो, भरपूर काय बोलणार होतो, पण बुवा माझ्या छोटेपणावरती गेलो. मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं की ऋषी बुवा हा साधा सोपा पेपर नाहीये, तुम्हाला भरपूर अभ्यास करावा लागेल. आता हे काय करतात, भूगोलाचा अभ्यास करतात आणि इतिहासाचा पेपर लिहित असतात. मी येलो होते त्यांना कुठे भेटायचा, म्हणून मला काय म्हणायचंय हे जरा एक फिरवा करा, कोरोना काय म्हणायचं बघा. मी खोलवर बसत नाही, जास्त खेळवर बसत नाही. मी अजून 1 तास बोलू शकतो, माझ्या तेवढा स्टॅमिना आहे, बरोबर आहे, मी 1 तास बोलू शकतो, पण शेवट
असतो बघा बुवा, मला लहान समजत ना बुवा, लहान लहान म्हणून काय बोलतात, हा तोच आता बघा हो. अरे ऐका मी तर भोळी आडानी सकू, काळजात वार करतो डायरेक्ट काळजात, मी तर भोळी आडानी सकू, अरे तुमच्या नावाचं लाल कुकू, सांगा कपाळी सोबत का, सांगा कपाळी सोबत का, बाई मी केळेवाली सांगा तुम्हाला सोबत का. म्हणून बुवा हे ऐका हे शब्द माझा ऐका, तुम्ही माझ्या पण घेऊन जाऊ. तुम्ही तरी काय लक्षात ठेवला ऋषी बुवा, पुढच्या वेळेस ऋषी बुवा इथे 100% असणार, त्यात काय वाद नाही. म्हणून सांगतो बुवा म्हणतात बारका मला, मी दिसायला बारका आहे हो फार, आता झटक्यात करीन याला मी गार. ओ सुखद बुवा, तुमची रात काढून मी रात, हा आणि तो पण हसत खेळत आल्या, तुमच्यासारखा आयशी मायशी काय करत बसत नाही मी, बरोबर ना. आजचा आपला असतो शास्त्रद्वार, डोका काळात एकदम, मी दिसायला बारका आहे तो फार, आणि झटक्यात करीन याला मी गारे. नका स्वतःला समजू महान, नका स्वतःला समजू महान, जरी दिसाया असलो मी लहान तरी गड्या मारीना, शब्दाची खेळी ऋषी बुवांना शिकवायची नाही. म्हणून पक्ष्यांमध्ये सुंदर असा नाचणारा तो मोर पाहिजे. दादा आवडेल ना तुम्हाला, नक्कीच आवडेल. पक्ष्यांमध्ये सुंदर असा नाचणारा तो मोर पाहिजे. तो हिजूर हिराही चोरता आला असता, पण चोरायला अट्टल चोर पाहिजे. वा पैलवानगिऱ्या तिकडे दाखवा, तिकडं हा पैलवानगिऱ्या तिकडे दाखवा. शक्ती तुराचा मैदान मारायला चला आपल्या आपली जोर पाहिजे. हा म्हणून चला असू द्या तुम्हाला मायबाप प्रेक्षकांचं. मित्रांनो खरंच एक खाली बसा.
तुमचं अपार प्रेम आहे या ऋषीबुवावरती, म्हणून मी आज दादा खोटं सांगत नाही 223 किलोमीटर खेळातून मी इथं आलो. किती? 223 किलोमीटर लावून काटा आलोय. तुमच्या मायबाप रसिक प्रेक्षकांच्या प्रेमाने मला इथपर्यंत बोलवलंय. बुवा तुम्हाला वेळ वाटला मी काही बोलणार नाही, तुम्ही सुद्धा माझे मित्रच आहात, बरोबर ना. पण जे चुकीचं आहे ते चुकीचं, बरोबर ना. उगाच आपला येडेला आपला तो काटा म्हणायचा कधी पण, आपला तो काटा आणि लोकांचा तो बाब्या म्हणायचा कधी पण. आपला तो बाब्या म्हटला तर बाब्या झाडावर चढतो, बरोबर ना. काटाच म्हणायचा त्याला कधी पण, कारण तो शिकल, त्याला शिकल भाऊ उद्या उकल, बरोबर ना. त्याला जर बाब्या म्हटलं तर मग तू अजून सड्यावरती चढत बसल. म्हणून तुम्हाला मी शिकवतो, कारण तुमच्यापेक्षा काहीतरी थोडस तरी माझ्याकडे जास्त आहे असं म्हणून तुम्हाला मी शिकवतो. आणि तुम्ही घ्या, हे घ्या तुम्ही, बरोबर ना. हे गर्वाच्या भाषा, अभिमानाच्या भाषा सोडून द्या. काय म्हणायचं आहे? शक्तितुरा हा भारूड असतं, नमन असतं. तसंच शक्तितुरा आपल्या कोकण वासियांनी जपलेला शक्तितुरा आहे, वाडवडिलांनी जपलेली परंपरा आहे, बरोबर की नाही. म्हणून ही परंपरा तुमच्यासारखी शाही, माझ्यासारखी शाही यांनी ही जपून ठेवायची काळ आहे. माझे गुरुवर्य आदरणीय सचिनजी कदम यांचं एक वाक्य आहे, आज उद्याचं उद्या, बरोबर ना. आज जगलो तर जगलो, बरोबर. आज जगन किंवा नाही, जाईपर्यंत काय होईल काही नाही. म्हणून आजचा दिवस हा शेवटचा म्हणायचा माणसाई, बरोबर ना. माणूस झोपला आणि सकाळी उठेल याची गॅरंटी नाहीये. म्हणून बुवा तुम्हाला मला खूप काही बोलायचं नाहीये, कारण तुम्ही त्या ताकदीचं बुवा अजून झालं नाही. शिका, हे तुम्हाला मी एक भाऊ म्हणून, या भाऊ या नात्याने सांगतोय. शक्तितुरा हे नातं जरी आपलं वैचारिक भांडण असतं तरी प्रेमाचं नातं आहे. कसं आणलंय शेवटची भैरवी मित्रांनो, तुमच्या काळजाला शेवटची भैरवी माझी ऐका. एका माझे गुरुवर्य अंकुशजी मोहिते यांच्या शब्दातून ही भैरवी आली. चौथी नापास, आता किती नापास? चौथी नापास आहे, अंगठे बहादूर माणूस आहे. पण त्याची बुद्धी, त्याची विचारशैली काय आहे तुम्ही शेवटच्या माझ्या भैरवीमध्ये ऐकून घ्या. मी जास्त भुवन ह्याला पण काय फिरवत बसत नाही, वेळ झालाय, भुवन सुद्धा वेळ मी देतोय. पण तुम्हाला आवडेल, नक्कीच आवडेल. तुमच्या काळजावरती वार करून जाणार आणि उद्या सुद्धा या ऋषी बुवाचं तुम्ही नाव काढणार, हे मात्र हे 100% आज कोऱ्या कागदावरती लिहून देतो. म्हणून मला म्हणायचंय, काय म्हणायचं ऐका, सगळ्यांनी ऐका, सगळ्यांनी कान देऊन ऐका व्यवस्थित, मला शब्द ऐका. काय म्हणायचंय बघा. हो या पंढरपुरात तुमच्या मनावरती बुवा तुमच्यासाठी खास गाणं आणलंय. तुम्ही या गाण्याचं येऊन दुसऱ्या बारीत मला सांगायचंय, कौतुक करायचंय. काय करायचंय? कौतुक तरी करा, नाही तर या गाण्यावरची फोड तरी करा. पण तुमच्यासाठी, तुम्ही मायबाप प्रेक्षकांसाठी हा गाणं आणलंय. मी हे गीत आणलंय. बुद्धीची जेव्हा चाकून चूर करतात ना, तेव्हा हे असे शब्द निघतात. पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. राजा भिंगाच्या अरे होत्या 9 जणी कन्या, धाकली रुक्मीन दिली पंढरीच्या वाण्या, दिली पंढरीच्या वाण्या. सर्वांनी गाणं ऐकलंय बरोबर ना? कसं ऐका बघा. तुमच्या जर अंगावरती शहारेला ना आले तर ऋषी बुवा नाव सोडून जाईल मी. म्हणून मला म्हणायचं ऐका, शब्द ऐका. बुवा आजची रात्र गेली ती गेली, बरोबर की नाही. उद्याची रात्र तुमच्या नशिबात असेल, माझ्या नशिबात असेल, मी सांगू शकत नाही. पण आजचा हा विचार, आजची ही भांडण
हे वैचारिक भांडण आहे. आपण परंपरेला जपलेलं भांडण आहे. म्हणून इथंच या स्टेजवर या रणांगणावरच इथंच ठेवा आणि मैत्रीत्वाचं पूर्णत्वाचं प्रेमाचं नातं जपा. हे भैरवी आता मी तुमच्या समोर गातोय. लक्ष असू द्या. हो आता ऐका. हातात घेऊन हात हो अरे हातात घेऊन हात नाही सोडायची ही साथ. बुवा हातात घेऊन हात नाही सोडायची ही साथ. नाही सोडायची ही साथ. वा टिकवू जन्मभर. ऐका तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी तुमचं माझं नातं प्रेमाचं आहे, माणुसकीचं आहे, माय लेकराचं नातं आहे. म्हणून हातात घेऊन हात नाही सोडायची ही साथ. नाही सोडायची ही साथ. टिकवू जन्मभर. टिकवू जन्मभर प्रेमाचं आपलं नातं. 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 नाही सोडायची ही साथ. नाही सोडायची ही साथ. टिकवू जन्मभर प्रेमाचं आपलं नातं. 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 तुमचं माझं वैयक्तिक काय होय नाही आहे. इथंच ठेवायचं आणि पुढे जाऊन चालायचं. सांगतोय माझे गुरुवारी सांगतात मला. काय सांगतात शब्दावरती लक्ष असू द्या. तुझी माझी तुझी माझी विचारांची मारामार. तुझी माझी विचारांची मारामार. तुझी माझी विचारांची मारामार. अहो झाला असेल तर जिव्हारी तुमच्या
आपली सदाय आहो सौभाग्य आपलं सौभाग्य आपलं नकलावून घेऊ मनी सौभाग्य आपलं नकलावून घेऊ मनी नकलावून घेऊ मनी नकलावून घेऊ मनी हातात घेऊन हात नाही सोडायची ही साथ अहो टिकवू जन्मभर प्रेमाचं आपलं नातं तुमचं माझं वैयक्तिक काही वैर नाही ही विचारांची लढाई आहे विचारांची लढाई इथंच ठेवा माझं वाईट असेल ते मला परत द्या माझ्याकडून जे काही चांगलं गेलं ते तुम्ही त्यातले 2 शब्द द्या एवढीच अपेक्षा बुवा सुद्धा चांगले आहेत बुवांचा विचार खरंच चांगला आहे बुवांची मांडणी पण बुवा तुमची जी काही लेखणी आहे ती मला पटत नाही अजिबात वळून ताणून आपले कुठेतरी वडाची साल पिंपळाला जोडायची आणि आपला दे म्हणून बोलायचा लोकांना पैसे द्यायचे असं जमत नाहीये शक्ती तुला लई घासावी लागते बुवा लई घासावी लागते म्हणून तुम्ही अजून राजापुरात मी का म्हणतो तुम्ही अजून राजापुरात आहोत राजापुरात बाहेर निघा तेव्हा लोक म्हणून तेव्हा मी म्हणून की सुकान बुवांच्या बुद्धीचा विकास झाला बुवा तुम्ही विकास नाही तुम्ही भकास बुवा असं म्हणणार नाही म्हणत नाही का असोय तुम्ही तयारी करा तुम्ही सुद्धा प्रयत्न करा त्यावेळेस मला बुवा बोलवते कासेच्या बारेमध्ये की बुवा नेक्स्ट टाइम पुढच्या वेळेस भेटा मग आम्ही काय सुकान बुवा आहे तो तुम्हाला समजून जाईल बुवा आज तुम्हाला समजलं असेल की ऋषी बुवा काय तो येतो ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे बुवा जर परत भेटलात आगाऊपणा केला तर मग आपल्याकडे इंजेक्शन मोठं आहे हे तर साधा आहे बरोबर ना तुम्ही जेवढं दिलात तेवढंच बोललो त्याच्यापेक्षा आगाऊ बोललो नाही आणि बोलणार पण नाही असा शाहीर आहे म्हणून अभिमान गर्वाच्या भाषा सोडून द्या टिकवा प्रेमाचं नातं टिकवा तुमचं माझं मैत्रीचं नातं आहे तुमचं माझं नातं प्रेमाचं आहे माणुसकीचं आहे शक्ती दुराचं आहे एक कोकणी म्हणून तुमचं माझं नातं आहे ते जपा आणि प्रत्येकाला प्रेम द्या आणि प्रेम घ्या म्हणून काय म्हणायचं बघा घ्या दुसऱ्या बारीला शुभेच्छा